सेकंड मारो जैसेवाला स्वागत છે તમારું નાયક ભાવ યુટ્યુબ ચેનલ ભાઈ मैं તમારું શ્રાવણ નાયક स्वागत करू છું एक नवीन ब्लॉग आज ब्लॉग स्पेशल છે म्हणजे की આપણે हरित क्रांतीरो प्रणेता આપણો देवतुल्य वसंतराव नाईक इंदूर 112वी जयंती हमार तांडेम सेलिब्रेट कर रहे आज। तो हम छोटो सो तांडू था हमार, तो हम कशे प्रकारे सेलिब्रेट कराचा जो कोण ये ब्लॉग एम तमें दकाळवाचा। तो चालो कार्यक्रम तयार चालू वेगोच मग थोडा लेट वेगो घरती तो कार्यक्रम पूर्ण दगाडवाळोच तमें कशेक वाटाचं। हम काही डीजे फीजे लगावानी पण छोटोसो कार्यक्रम नानक्यासो तांडूचा हमार छोटोसो कार्यक्रम लिहिदेचा आणि ब्लॉग बकमदनेर नंतर आयचं। तो ब्लॉग इन एंडे लगेच देखोचो। चॅनल कोई नवीन हो तो जल्दी सब्सक्राइब करो। तो चालो जावा कार्यक्रम चालू वेगोच चलो। एकनाथ जैसे मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा गौरसेनेचे अध्यक्ष शाखा अध्यक्ष भगवान कर्मा विजय राठोड यांचं स्वागत करण्याकरिता मी आमंत्रित करतो। प्रसंजित उत्तम काटे यांना की त्यांनी त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं। महाराष्ट्रामध्ये विविध अशा ठिकाणी अहिल्यानगर झालं, उस्मानाबाद झालं, यासारख्या ठिकाणी त्यांनी जलक्रांती घडवून आणली, मोठमोठे प्रकल्प उभारले आणि महाराष्ट्राला एक जलक्रांती सुद्धा त्यांनी घडवून आणली। अशा पद्धतीने वसंतराव नाईक साहेबांचं कार्य जर सांगायचं झालं की भरपूर अशा काही कार्य आहे त्यांचं की या ठिकाणी दिवसच कमी नाही रात्रही कमी पडते असं त्यांनी या ठिकाणी महान कार्य केलं। या महापुरुषांचे विचार हे घराघरामध्ये पोहोचले पाहिजे। महापुरुषांच्या विचारावरच आपलं यशस्वी जीवन जगण्याचा पाऊल आपण या ठिकाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून करीत असतो। म्हणून थोडक्यात आपणासमोर मी त्यांचे विचार सांगण्याचा प्रयत्न केला। आपल्याला त्या कार्यक्रमाची जाणीव करून घ्यायला काहीतरी साहित्य वाचायला तेव्हा ते दिसते। त्यांच्या वाचनामध्ये त्यांचं स्वरूप असतं। कोणत्याही महापुरुषाचे नसतं आपण उद्योग केल्याने तेवढं घडत नाही। त्यांचे कार्य आपण समोर नेलं पाहिजे, त्यांचं कार्य प्रत्यक्षात समाजापर्यंत पोहोचवलं पाहिजे हे आपल्या तरुण पिढीचं। आणि इतके सुंदर शिदोरी काकांनी आपल्या समोर मांडलेली आहे की बाबांबद्दल, आणि त्यांनी म्हटलं की बाबांनी कसा कार्यकाळ केला, त्यांचा जो कार्यकाळ त्यांनी बघितलेला आहे। आपण तर पुस्तकातून वाचतो की बाबांनी कसं काम केलेलं आहे म्हणून, पण खरं कार्यकाळ त्यांनी बघितलेला आहे। त्यांनी खरंच वसंत नाईक म्हणतात ना आपण की एक हरित क्रांती त्यांनी घडवलेली होती। आणि हरित क्रांती घडवताना त्यांनी काय केलं की पूर्ण सगळीकडे कसा हिरोळा तयार होईल आणि शेतकरी कसा सक्षम होईल याचा कणखरपणे प्रयास बाबांनी केलेला आहे। आज हम आता देवतुल्य वसंतराव नाईक 112वी जयंती साजरा की हम छोटोसो कार्यक्रम ली देते जता हमार वसंतराव नाईकेर फलक व तो पूजन की दे व तो थोड़े भाषण की दे वर नंतर वृक्षारोपण कार्यक्रम हमार तांडे गामे मायर नीलेश काटे सर
ये ली देते तो वही भी कार्यक्रम मस्त विदो कार्यक्रम में प्रमुख पाहुणे म्हणजे सोनलताई यायती नाईक म्हणजेच वसंतराव नाईके बोडी वही भी आम्ही लिहिती तो वर हस्ते हमारा आज कार्यक्रम विदोचं तो ओमाई ये कार्यक्रमाबद्दल क्रिया वतरा कमीचं पण आपल्या निलेश दादा काटे ही दिशब्द किंवा तो सांभाळा होईल. जय शिवराज जय वसंतराव नाईक. आज आपले गामी माहीत हरित क्रांतीर परिणेता वसंतरावजी नाईक येंदूर आज जयंती साजरी करमेलेचा आपण पण जयंती साजरी करेम आणि वंदूर विचार घरे घरे पोचन चावचं वर सारू आपण चकवेन चक लोकसहभाग येते चकेन आपण एकत्र येताणे विविध असे उपक्रम राबविलो आणि ओमाई आपण असं संदेश देऊ की वसंतराव नाईक साहेब ही जे काही शिकमेलोचं वंदूर शिकवाणी आपण चकेन नेऊन लागायचं वरी ते आपण विकास कसे वेव यार सर्व आपण वसंतराव नाईकचं जे काहीचं जे हरित क्रांती लामेलोचं म्हणजे आपले गामी माई म्हणजे आपले गामी विकास कू करेरो सतत आपले भारतीय माय हानू विकास करेरो की इतिहास घडा मेलोचं की वसंतराव नाईक साहेब ही सतत 11 साल मुख्यमंत्री देवाळो मनक्या आणि आत्रा छोटेच माई गामी माहितीची सुरुवात केलो आणि कतेर कते पोचलो वर काहीतरी आपले बाल बच्चान शिकायरो वर काही शिकवाणी लिहिरो वर प्रेरणा लिहिरो वकिली करेरो वकिली किदो वर माहिती शिक्षण लिहिलो आणि उर्तूचे पद गाठ मिळलो रोजगार हमी सरीक योजना ला मिळलो महसूल मंत्री पद घुस मिळलो आणि गोर गरिबेर विकास खूप वो वसंतराव नाईक साहेब इंदूर विचार आत्मसात करेरो जनाच आपण विकास वेगळा हा मी छोटोसं गामचं तांडोचं आमारो तो एमआय कार्यक्रम लिहिले ते वसंतराव नाईके 112वी जयंती तमेन कशेक वाटत जो कोण कमेंट एम कळाव आणि ये ब्लॉग येन मग आताच एंड कर रोचू ये रे अंग भी आपले डेली ब्लॉगिंग आयावाचं तो जास्तीत जास्त सपोर्ट दकाळो कोई नवीन चॅनल है तो जल्दी सब्सक्राइब करो आणि ही ब्लॉग में काही वसंतराव नाईके तमेन काही माहिती आधुनिक माहिती हमें तो थोड़ा बहुत मालूम से जो के तो जूज तमेन भी काही मालूम है तो कमेंट एम कळाव जो आणि असेच नवनवीन ब्लॉग आते रहिए. जय सेवा.